असे वंदनीय गुरुजन, आज आपण सर्वजण निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. आजचा हा निरोपाचा क्षण निरोप घेतानाही रडवितो, निरोप देतानाही रडवितो असा हा भावपूर्ण सोहळा. काही माणसं वादळी असतात, तर काही माणसं वादळ निर्माण करतात, तर काही माणसं आलेलं वादळ स्वतःच्या अंगावर झेलू नंदादीपासारखे आयुष्यभर तेवत राहतात. विद्यार्थी जीवनाचं आयुष्यभर तेवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे, इतरांच्या सुखदुःखात सदैव सोबत असणारे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बापू दादा. आज प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होतात. आज त्यांचा निरोप समारंभ. आजचा हा क्षण मंगल मांगल्याला ज्ञान यात्रेला मार्ग दाखवणार, सुवर्णस्तंभासारखे बाप्पासारखे वेळ प्रसंगी हो कठोर होऊन आम्हा विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे, आईसारखे मायाळू होऊन आम्हा विद्यार्थ्यांना माया लावणारे सर. शाळेच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा. सरांनी शाळेसाठी वेळ काढ काही पाहिला नाही. आदरणीय सर, तुम्ही मायाही लावली, सागरा एवढे प्रेमी दिले. परीस कसा असतो हे मला माहित नाही, परीस कसा असतो हे मला माहित नाही, पण मी तो परीस तुमच्यामध्ये पाहिला, कारण तुमच्यामुळे माझ्या जीवनाचे सोनं झालं. याचं कारण असं की मी जेव्हा पहिलीमध्ये दाखल होत होती तेव्हा मी खूप रडत होती, कारण मला इंग्लिश मीडियम मध्ये जायचं होते. माझ्या घरातले सर्व भाऊ बहीण इंग्लिश मीडियम मध्ये होते, मला पण इंग्लिश मीडियम मध्ये जायचं होते. जेव्हा 19 एप्रिल शाळेत पहिला मेळा होता तेव्हा मी बाबांसोबत शाळेत आली. सरांनी ऑफिसात माझा इंटरव्ह्यू घेतला आणि बोलले, बेटा तुला इंग्लिश मीडियम पेक्षा या शाळेत जास्त शिकायला मिळेल. आणि खरोखर तेव्हा त्या सरांनी मला स्फूर्ती दिली नसती तर आज मी इंग्लिश मीडियम मध्ये असते. आणि खरोखर आज मी आमच्या घरात सर्व स्टॉप करा आणि मी माझ्या भावांपेक्षा चांगल्या प्रकाराने इंग्रजी वाचन करू शकते. खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण मला पाटील मॅडम सारखी मॅडम आणि सरांसारखे मुख्याध्यापक लाभले. मान दिलदार, वागदार, उबाबदार, कामात खबरदार असे अष्टपैलू व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बापू दादा. आज त्यांचा निरोप समारंभ. आदरणीय बापू दादा म्हणजे निर्भीड, संघर्षशील, प्रशासनाची जाण असणारे, कुशल मुख्याध्यापक, अनेक भूमिका रंगमंचावर साकारणारे सर. बापू दादांनी आम्हाला काही कमी पडू दिली नाही. सर नेहमी म्हणायचे, जिथे कमी तिथे आम्ही. या युक्तीप्रमाणे सर नेहमी आमच्या पाठीमागे उभे राहिले. सरांचा स्वभाव रसाळ, गोड, मधासारखा. ज्या दिवशी सर शाळेत नसायचे तो दिवस आमच्यासाठी सर्वात गोड दिवस असायचा. नियुक्ती तिथे निवृत्ती असते. यापुढील आयुष्य सरांना निरोगी जावे अशी प्रभूचरणी प्रार्थना करते व माझे 2 शब्द संपवते. शेवटी दादा दादा एकच सांगते, आंखों में खुशी होठों पे हंसी, आंखों में खुशी होठों पे हंसी, गम का कोई नाम ना हो. आपको इतनी खुशियाँ मिले कि उन खुशियों की कभी कोई शाम ना हो, कभी कोई शाम ना. जय हिंद, जय भारत.